जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप असतील तर छत्रपती शिवाजी महाराज माझे आजोबा आहेत. हे शब्द आहेत दिग्दर्शक, लेखक आणि समाजाची नाडी ओळखणारे कलाकार नागराज मंजुळे यांचे. मित्रांनो, एका वाक्यात इतका मोठा संदेश दडलेला असतो हे आपण अनेकदा विसरतो. आज आपण बोलणार आहोत त्या विचारांवर जो महाराष्ट्राला जोडतो, जो इतिहास आणि वर्तमानाला एकत्र आणतो आणि समाजात एकतेची नवी व्याख्या तयार करतो. नागराज मंजुळे यांनी जे म्हटलं ते फक्त एक भावनिक विधान नाही, तर ती एक विचारधारा आहे. बाबासाहेब म्हणजे न्याय, समानता, बंधुत्व, शिक्षण, अधिकार, आणि शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य, शौर्य, न्याय. म्हणजेच एकाने आपल्याला जगण्याचा हक्क दिला आणि दुसऱ्याने जगण्याचा स्वाभिमान. पण आज काय चाललं आहे? आपण जाती जातीत विभागलो आहोत, विचारांवर भांडतोय आणि आपल्या महापुरुषांना देखील वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. कोणी म्हणतो हा आमचा, तर कोणी म्हणतो तो तुमचा. पण मंजुळे काय सांगतात? ते सगळ्यांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीपातीवर राज्य केलं नाही. त्यांनी माणसाला माणूस म्हणून पाहिलं आणि बाबासाहेबांनी समाजातील तळागाळातील माणसाला आवाज दिला. महाराज स्वराज्याची लढाई लढले आणि बाबासाहेब जाती अंताची. म्हणूनच हे दोघे वेगळे नाहीत, तर एकाच विचाराचे दोन प्रवाह आहेत. नागराज मंजुळे यांनी हे वक्तव्य करून एक गोष्ट स्पष्ट केली: महाराष्ट्र एक आहे, विचार एक आहे. हे वाक्य म्हणजे एक सामाजिक संदेश आहे जो प्रत्येक तरुणाने समजून घेतला पाहिजे. बाप म्हणजे काय? जो आपल्याला घडवतो. आजोबा म्हणजे काय? जे आपल्याला परंपरा देतात. म्हणूनच बाबासाहेब आपल्याला विचार देतात आणि शिवाजी महाराज आपल्याला ओळख देतात. आजचा तरुण मात्र सोशल मीडियावर वाद करतोय, ट्रोलिंग, द्वेष आणि द्वेष. आज खरी गरज आहे विचार करण्याची, एकत्र येण्याची आणि इतिहास समजून घेण्याची. मित्रांनो, जर आपण खरोखरच महाराष्ट्रावर प्रेम करत असाल तर महापुरुषांना विभागू नका. त्यांच्याकडून शिका, त्यांना एकत्र माना आणि समाज घडवा. नागराज मंजुळे यांनी दिलेला हा संदेश फक्त एक वाक्य नाही, ते एक आंदोलन आहे. तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेब आणि शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थेट वार्ता चॅनल आपलं चॅनल.